फ्रेंड्स, आपण आज एक दुर्मिळ रानभाजी शोधण्याकरता फॅमिलीसह बाहेर पडलो आहोत. बघूया आज मिळते का. ही यंत्राचा प्रवास आहे. खूप दिवसानंतर ती भाजी शोधायची आहे. आमच्या परिसरामध्ये अत्यंत दुर्मिळ अशी भाजी आहे. खूप मला वाटतं 5 ते 7 वर्षापूर्वी एकदा मला सापडली होती. नंतर काही डेव्हलपिंगच्या कारणामुळे त्याची जागा नष्ट झाली. आज पुन्हा एकदा बघतोय, जर सापडली तर निश्चितपणे तुम्हाला आज दाखवतोय. अत्यंत सुंदर आणि छान अशी रानभाजी आहे ती. बाकी भाज्या मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण एक दुर्मिळ भाजी आज शोधण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया. आणि माझी फॅमिली, माझ्या मुली, माझे भाचे, आम्ही सगळे सोबत आहोत. थोडा एन्जॉय करूया आणि भाजीही शोधूया. अरे हे बघा, इकडे भाजी सापडली आपल्याला. भरपूर आहे, भरपूर. एकदम मस्त पॅच आहे. भरपूर भरपूर पॅच आहे. बऱ्याच वर्षांनी बघितली. हे एक ऑर्किड असतं, ग्राउंड ऑर्किड. झाडावरचं ऑर्किड वेगळं आणि जमिनीवरचं वेगळं. मस्त भाजी लागते, एकदम दुर्मिळ. आज घेऊन जाऊया भाजी आपण. आज घरी बनवायची. मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खूप वर्षांनी भाजी आज बघायला मिळते. गोवा आणि कोकण या साईडला अगदी कमी प्रमाणात सध्या आहे, पण हे आपल्याही भागात, देशभागामध्ये मिळणं थोडंसं मुश्किल आहे. आमचा भाग काय फार कोकण नाही, पण अगदी कोकणाच्या बाँड्रीवर म्हटलं तरी हरकत नाही. 5-6 वर्षानंतर पुन्हा एकदा ही एक पाणीची भाजी बघण्याचा योग आलेला आहे. एक प्रकारचा ऑर्किड आहे. आपण जे काही ऑर्किड बघतो त्यामध्ये 2 प्रकार आहेत. झाडावरची ऑर्किड, ज्याला इपिफायटिक ऑर्किड म्हणतात, आणि ही काही ग्राउंड ऑर्किड आहेत. ही ग्राउंड ऑर्किड काय होतं की बऱ्याच वेळा डेव्हलपिंगची कामं चालू असतात, कुठे काही खोदकाम चालू असतं, जंगलतोड, याच्यामुळे बऱ्याचशा कारणानं नष्ट व्हायला लागलेली आहेत. त्यामुळे हा जो अनमोल ठेवा आहे तो आपण जपणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. तर हे नर्वेलिया नावाचं ऑर्किड, याची पानं, याला एक पाणी असं म्हणतात. एक पान याला का म्हणतात? कारण याला जमिनीपासून उगवलं तर एकच पान येतं. आपल्याला कंद आता याचा उपटून घ्यायची इच्छा नाही आहे, कारण तो दाखवणं मला इष्ट वाटत नाही आहे. काय होतं, याचे कंद छोटे छोटे असतात, ते जमिनीत तसेच असतात, वर्षभर तसे राहतात. साधारणपणे मेच्या एंडला आणि जूनच्या सुरुवातीला त्यातून त्याचा एक तुरा येतो, त्याला फुलं येतात, त्याची फळंही धरतात आणि त्याच्या बिया आसपास पडतात. बिया त्याच बाजूला आसपास पडल्यामुळे ते गुच्छामध्ये आपल्याला एकत्र ऑर्किड दिसतात. मग नंतर त्याला पान येतं. सुरुवातीला पान नसतं, सुरुवातीला फुलं येतात, पान हे नंतर येतं आणि साधारणपणे हे असं त्या आकाराचं पान असतं. संस्कृतमध्ये याला पद्मचारिणी असं देखील नाव आहे. मला वाटते कालच नागपंचमी झाली, तर नागपंचमीचे नवनाग म्हणून जे हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे, तर त्याच्या पूजेमध्ये या पद्मचारिणीचा मान आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे. केवळ रानभाजी याचं असं विश्लेषण न करता एक औषधी वनस्पती या दृष्टीने सुद्धा आपण त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे. याचे जे कंद आहेत, हे कंद अगदी प्राचीन काळापासून औषधामध्ये वापरण्यात आलेले आहेत. त्याचा अत्यंत महत्त्वाचा जो उपयोग आहे तो म्हणजे खास करून ज्या लोकांना नर्वस सिस्टीमचे डिसऑर्डर आहे, खूप लोकांना इपिलिप्सीचा त्रास असतो किंवा मेंदूशी संबंधित अनेक विकार, यामध्ये हे जे झाड आहे हे अनमोल आहे. तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा वापर जरूर करू शकता, पण हे दुर्मिळ आहे, त्यामुळे याला नष्ट करू नका. केवळ भाजी बनवण्यासाठी ओरबाडून नेणं हा याचा उद्देश असता कामा नये. जपलं तर तुम्हाला हे कुंडीत देखील लावता येतं. याचे कंद काही तुम्ही घेतले तर तुम्ही निश्चितपणे कुंडीत सुद्धा लावू शकता, पण मोजके कंद न्या. त्यावेळी त्याला ज्यावेळी बिया येतील त्या बिया मात्र तुम्ही ठेवू शकता आणि त्या बियांपासून नवीन रोपं तुम्हाला तयार करता येतील. अत्यंत सुंदर फुलं असणारं हे असं ऑर्किड आहे. पान देखील बघा किती सुंदर आहे, अगदी बदामाच्या आकाराचं, थोडंसं कात्रं कात्रं. अगदी इकडून बघितलं तुम्ही, बघा जमिनीपासून बघितलं तर एकच पान उगवून आलेलं आहे. एक पान, फक्त एक पान. अगदी तळापासून बघितलं असं एक पान उगवून येतं. त्याची आसपासला मुळं दिसतात आणि तो कंद आहे तो छोटासा, अगदी छोटी गोटी असते ना काचेची, त्या पद्धतीने त्याचा कंद असतो. तर आपण औषध या दृष्टीनं या वनस्पतीचा विचार केला तर केवळ नर्वस सिस्टीम इतकंच नाही, खूप रोगांसाठी ही गुणकारी असे औषध आहे. त्याचं जे पंचांग आहे, पानं असतील किंवा त्याचा कंद, फुलं, हे सर्व औषधी आपण जर सिद्ध तेल म्हणून त्याचं केलं
सिद्ध तेल बनवलं तर लकव्याच्या रोगांसाठी अत्यंत गुणकारी आहे. लकव्याच्या रोगांना मालिश केल्यानंतर त्याला मिळणारा जो आराम आहे ते तेल तुम्हाला कुठेही मार्केटला मिळणार नाही. ते फार जुने वैद्य आहेत. आता मला वाटते खूप लोक नष्टच झालेत, त्यातले संपून गेलेत. ते पिढीचं नॉलेज जे होतं ते संपून गेलेलं आहे. पण हे नॉलेज समोरच्या पिढीला गेलं पाहिजे, आमचा उद्देश आहे. त्यामुळं लकव्याच्या रोगांसाठी हे अत्यंत गुणकारी असं औषध आहे. याच जोडीनं ज्या लोकांना पोटाचे विकार आहेत, पोटाचे विकार म्हणजे खास करून त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, हे कॉन्स्टिपेशनचे लोकसुद्धा ही भाजी वापरू शकतात. पण डेली खाण्यासाठी नाही आहे. तुम्हाला अगदी त्या 1 ते 1.5 महिना ही भाजी मिळते जास्तीत जास्त. त्या काळात तुम्ही 2 ते 3 वेळा खाल्ली तर तुम्हाला पोटामध्ये असणारं जे काही वेस्ट मटेरियल आहे ते अगदी नॉर्मली साफ होऊन जातं. फक्त जास्तीत जास्त पानं वापरा. आणि जो कंद आहे, कंद तुम्ही जर बघितलात तर छोटा कंद आहे पण महान गुणकारी आहे. त्या कंदापासून आपण एक प्राश बनवू शकतो. हे कंद प्राश हा औषध प्रकार तुम्हाला माहिती आहे, जसं च्यवनप्राश आहे तशाच पद्धतीनं त्याचा एक जर प्राश बनवला तर हे एक इम्युन सिस्टीम मजबूत करणारं अत्यंत गुणकारी औषध ठरू शकतं. तर जरूर याचं औषध तुम्ही वापरा, रानभाजी म्हणून वापरा, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आहे याचं रक्षण करणं गरजेचं आहे. तुमच्या रोजच्या वापरात हे वापरणं तुम्हाला शक्य नाही, कारण हे मिळतंच कधीतरी वर्षातून एकदा, ते पण तुम्हाला जागा ठाऊक असेल तर. अन्यथा ही भाजी तुम्ही शोधायला गेलात तर मला ते 5 ते 6 वर्षांनी आज भेटते. आणि एका ठिकाणी इतक्या प्रचंड प्रमाणात मिळालेली भाजी मी फर्स्ट टाइम बघतोय. असतं एका ठिकाणी 5, 50, 100 रोपं असतात, पण इकडे आत्ता बघितलं तर कमीत कमी हजारो रोपं, त्याची हजारो पानं इकडे पसरलेली आहेत. सगळीकडे बघितलं तर छोटे छोटे बदाम, सगळे बदाम असे विस्कटलेले आहेत की काय असं वाटायला लागतं इकडे. तर घरी आज भाजी बनवण्याकरता थोडी आपण पानं घ्यायची आहेत. ते तुम्ही पण घ्या ना थोडी थोडी.